मध्ये हजारे एंटरप्राइजेस म्हणून प्रेस्टिजचं कंपनी शॉपी आहे आणि आम्ही गेले इथं 8 वर्ष कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेतो। दरवर्षीचा उच्चांकच गाठत आहोत। दरवर्षी नवीन नवीन आयटम्स आम्ही इथं देतो। कस्टमरला जे नवीन आयटम्स पाहिजे त्या हिशोबाने आम्ही इथं प्रोडक्ट्स आणले जातात आणि आम्ही राज इव्हेंटला सपोर्ट एवढा छान मिळतो की आम्हाला सगळी सुविधा वगैरे सगळ्या प्रॉपर आहेत। योजना वगैरे खूप चांगल्या येतात आणि इथं बरेचसे गर्दीचा भरघोस प्रतिसाद मिळत आहेत आपल्याला। फक्त कृषी असं हे नाही आहे, गृह उपयोगी वस्तू पण आहे ज्याच्यामध्ये आपलं प्रेस्टिजचं कंपनी शॉपी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य आयटम्स मिळतात जे आपल्या ग्रामामध्ये यूज होण्यासाठी अपडेट होण्यासाठी आहे। आणि शेवटचे उद्या आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस आहेत। माझा आग्रह आहे की लोकांनी इथं येऊन भरघोस प्रतिसाद द्यावा। संजीवनी कृषी स्टॉलमध्ये आता इतके सारे स्टॉल आहेत जिथं प्रत्येक हर नमुनीचे आहेत। मी इथं चिकोडे सिल्क ट्रेडर्सवरून बोलतोय। आपलं दुकान कडगाव रोड गडिंग्लज या ठिकाणी आहे। इथंही चांगला खूप प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांनी प्रत्येक गोष्टीसाठी यामध्ये चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे मॉनेर म्हणून कंपनी आहे, युरोपियन कंपनी आहे। आमच्याकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या सीट भेटतील, परत पत्रे भेटतील, प्लंबिंगचं मटेरियल भेटेल, स्टील भेटेल, विविध प्रकारचे स्टील आहेत आमच्याकडे, परत अल्ट्राटेक सिमेंट वगैरे आहे। टोटली बिल्डिंग मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे। उद्या 1 दिवस आहे, तुम्ही येऊ शकता इथे कृषी प्रदर्शनमध्ये। अभिनव सायन्स अकॅडमी आपली पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी शिक्षण संस्था आहे। या 3 दिवसांमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद पालकांचा मिळाला आहे। तर तुम्ही या शिक्षण संस्थेस येऊन व्हिजिट देऊन तुमच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगली माहिती घेऊ शकता आणि आमच्या शिक्षण संस्थेत येऊन तुम्ही व्हिजिट करून माहिती घेऊन तुमच्या मुलांचे ॲडमिशन्स करू शकता। अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज डॉक्टर अमोल पाटील सर यांची अकॅडमी आहे। अभिनव सायन्स अकॅडमी ही 11-12वीसाठी आहे, प्लस आपलं अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल आहे। प्ले ग्रुप टू 5th स्टँडर्डपर्यंत आहे आणि 6 to 10 स्टँडर्डपर्यंत आपलं IIT फाउंडेशन आहे। तर सर्व पालकांनी तसेच गडिंग्लजकरांनी येऊन आपल्या स्टॉलला भेट द्यावी व आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचार करावा। तुम्हाला सेमी इंग्लिशमध्ये पण ॲडमिशन घेऊ शकता अथवा इंग्लिश मीडियममध्ये। आमचे दोन्ही क्लासेस वेगवेगळे असणार आहेत। सो तुम्ही 6 to 10 हा फाउंडेशन असेल, प्ले ग्रुप टू 5th हा अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल असेल जो CBSE आहे आणि 11th आणि 12th हा अकॅडमी सायन्स अकॅडमी म्हणून आहे। आज कृषी प्रदर्शनचं 3रा दिवस आहे। आज पण सर्व शेतकऱ्यांचं खूप प्रतिसाद भेटलेला आहे आणि आमचे रोपं वगैरे भरपूर विक्री झालेलं आहे। आमचं मेन नर्सरी कसवानूल इथे आहे आणि आमच्याकडे सर्व प्रकारचे भाजीपाला, ऊस रोपे, फळांची झाडे, फुलांचे शोभिवन झाडे, कुंडी, लॉनची सर्व कामे करून भेटते आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्वजण या कृषी प्रदर्शनला भेट देऊन तिथं सर्व प्रकारचे कृषीचे अवजार वगैरे उपलब्ध आहेत। सर्वांचं माहिती वगैरे आहे। उद्याचा शेवट दिवस आहे। सर्व शेतकऱ्यांनी येऊन भेट देऊन जावे। यावर्षी पहिलाच स्टॉल आहे आपला आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे। आपलं जे नवीन अवजार आहे त्याचं प्रदर्शन करायला मिळालेलं आहे आणि हे जे मशीन आहे हे कोळपणी मशीन आहे। हे मशीन आपल्याला शेतामध्ये जे बांधणीला अडचणी येतात, मजूर टंचाई आहे, तणनाशक जे वापरतात वारंवार त्याच्यामुळे जमिनी खराब होतात, त्याच्यासाठी खूप चांगला अवजार आहे। अतिशय आधुनिक पद्धतीने बनवलेला आहे आणि खूप मेंटेनन्सला पण काही नाही आहे त्याची व्हॅल्यू। आता राहिले शेवटचे 1 दिवस उद्या, तर सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन अवश्य व्हिजिट द्यावे आणि काहीतरी नवीन मिळण्याचं समाधान मिळवावं। या कृषी प्रदर्शनासाठी खास आपल्या कंपनीने याची किंमत 25,000 आहे, पण शेतकऱ्यांसाठी आपल्या आग्रहास्तव 20,000 किंमत ठेवलेली आहे। तर सगळ्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व आपली शेती आपण स्वतः करावी। राज एंटरप्राइजेस गडिंग्लज कृषी प्रदर्शन 4 दिवस आहे, त्यापैकी 2 दिवस
चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या प्रदर्शनाला यावे, कृषी प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा। आज 3 दिवस झालं कृषी प्रदर्शन इथं भरलेलं आहे। खूप छान पद्धतीचं नियोजन आहे आणि प्रतिसाद सुद्धा खूप सुंदर आहे लोकांचा। इतकी प्रचंड गर्दी आहे। मालाला पण आमच्या मागण्या, आमचा आवळा कँडीचा आवळा ज्यूस, जांभूळ ज्यूस हा स्टॉल लावलेला आहे आम्ही। खूप छान प्रतिसाद आहे। माझा माल संपला, मला परत मागवावा लागला। आज माझे मिस्टर माल घेऊन आलेत। खूप छान प्रतिसाद आहे आणि एक दिवस उरलाय, उद्या सगळ्या लोकांनी येऊन खरेदी करावी आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। धनलक्ष्मी आटा चिक्कीचं प्रोडक्शन आहे सगळं कुपड एमआयडीचं सांगलीमध्ये बनतं, संबंध महाराष्ट्राला आपला सगळा सप्लाय होतं। इथे एक्झिबिशन ऑफरमध्ये आम्ही विदाऊट GST ट्रॅक्टर टू कस्टमर, दुकानदारचं डीलरचं कमिशन ठेवलेलं नाही। जे सभासद होत्यात त्यांना दर होलसेल विकत घेण्यासाठी वर्षभर आम्ही मुदत दिलेली आहे। पैशाचा व्यवहार पण आम्ही घरी ठेवलेला आहे। घरी बघायला डेमो फ्री, त्याचे काही चार्जेस नाहीत, काही नाहीत। घरात आल्यानंतर सगळं घरच्या लाईटवरती सिंगल फेजवरती चालणारा प्रोडक्ट आहे। घरात आल्यानंतर ज्वारी, बाजरी, गहू, मका, सांजा, भजी, चकली, लाडू, बेसनचं पीठ सगळ्या प्रकारचं दळप होते, बरडा होते। सगळं बघा, तुम्हाला आवडलं, पसंत पडलं तर विकत घ्या। प्रत्येक खेड्यातली लोक येतात, कर्नाटकमधले पण काही लोक येतात, आम्ही बघतोय। पण आम्हाला प्रतिसाद हा इतका चांगला मिळायला लागलाय, आमच्या मनासारखं सगळं व्हायला लागलंय। आजचा 3रा दिवस आहे तरी प्रतिसाद आम्हाला बऱ्यापैकी चांगला मिळालेला आहे इथं शेतकऱ्यांच्याकडून। बऱ्यापैकी म्हणजे मशीन आपले वगैरे बुकिंग वगैरे चालू आहेत आणि आपल्याजवळ जे आहेत ते मिल्किंग मशीन आहेत, कडबाकुट्टी मशीन आहेत। एखादा शेतकरी दुग्ध व्यवसाय जर चालू करायचा म्हणत असेल तर त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत, एका गोट्यामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्याजवळ मिळतात। ऑफर आहेत, बऱ्याच मशीनना प्रत्येक मॉडेलला डिस्काउंट वगैरे दिलेला आहे, तर या डिस्काउंटचा उद्या लास्ट दिवस असणार आहे। संजीवनी कृषी प्रदर्शन गडिंग्लज मध्ये आपला रवींद्र वस्त्रनिकेतनचा स्टॉल आहे। मागील वर्षी देखील आपला रवींद्रचा स्टॉल होता आणि या वर्षी देखील रवींद्रचा स्टॉल आहे आणि मागील वर्षापेक्षा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला इथं मिळालेला आहे आणि आम्ही सुद्धा मागच्या वर्षीच्या डबल ताकदीनं आज इथं या स्टॉलमध्ये आमची ताकद लावलेली आहे। या प्रदर्शनामध्ये उतरलेले आहोत। गृहोपयोगी महिलांसाठी जे काय कपडे असतील, त्यानंतर लहान मुलांसाठीचे कपडे, थंडीचे दिवस आहेत, रग, चादर, ब्लँकेट, कानटोपी, हुडीज वगैरे असे भरपूर व्हरायटी आहेत। साड्यांचे इथं स्टॉल आपले लावलेले आहेत। म्हणजे थोडक्यात जन्मलेल्या बाळापासून ते लग्न बसत्यापर्यंतचे सर्व कपडे हक्काचं मिळण्याचं ठिकाण म्हणजे रवींद्र वस्त्रनिकेतन। या संजीवनी कृषी प्रदर्शनला रवींद्र वस्त्रनिकेतनला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। आज प्रदर्शनमधला 3रा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस आहे। गडिंग्लज व परिसरातील सर्व ग्राहकांना, नागरिकांना विनंती आहे की आपण येऊन या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या स्टॉलला भेट द्या।